मुंबई, ठाणे, रायगड, पालघर सोबतच रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट. आजही ठाण्यासह नवी मुंबई आणि रायगडमधल्या शाळांना सुट्टी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगलीसह साताऱ्यातील शाळाही आज बंद. कालच्या खोळंब्यानंतर आज मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर लोकल सुरू. मध्य रेल्वेवर लोकल उशिरानं. ट्रॅकवरून पाणी ओसरल्यामुळे मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर. खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू झाल्यामुळे पुण्यातील एकतानगर भागात भरलं पाणी. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीतील दत्त मंदिर पाण्याखाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत. शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी. मला माहीतच नाही विषय. या स्थानिक निवडणुका असतात. मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका. संजय राऊतांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावरती बोलणं टाळलं. निकालाबाबत माहिती नसल्याची दिली प्रतिक्रिया. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडनं हल्ला. नातेवाईक तिहार तुरुंगात असल्यामुळे सुटकेची मागणी करताना घडला प्रकार. आणि सीपी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज. राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुद्धा राज्यभरातल्या पावसाचे अपडेट आपण घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी रुद्रेश्वर इथे पर्यटनासाठी गेलेले 7 जण पुराच्या पाण्यात अडकले. रुद्रेश्वर लेणी पाहून परतताना वाहन चालकानं नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यभागी असताना अचानक पुराचा प्रवाह वाढला. हा प्रकार बघून स्थानिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना ढकलत किनाऱ्यावरती आणलं. त्यातील 3 पुरुष आणि 4 महिलांना वाचवण्यात यश आलंय. ट्रॅक्टर मालक सत्तार खान मेवाती याच्या मदतीनं वाहन बाहेर काढण्यात आलं. पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारं हे धाडस नशिबानं टळलं. तर अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. नदी आणि ओढ्यांना पूर आलाय. करसगाव बहिरम जवळच्या एका पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद झाली होती, मात्र एका स्कूल बस चालकानं पुराच्या पाण्यात बस पुलावरनं टाकली. परतवाडातील एका प्रतिष्ठित शाळेची ही स्कूल बस आहे आणि मुलांचा जीव धोक्यात घातल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं देखील धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. नदीची पातळी 40 फुटांवरती पोहोचली आहे. पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. धोका पातळी गाठायला अवघा 3 फूट बाकी आहे. पंचगंगेचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलंय. या ठिकाणी असलेल्या पुलाच्या काठोकाठ पाणी आल्यामुळे या पुलावरनं धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. ही दृश्य आहेत कोल्हापूरमधली, खास करून प्रयाग चिखली इथली. पंचगंगा नदीनं धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. धोक्याची पातळी 43 फुटांवरती आहे आणि नदीची पाणी पातळी सध्या 40 फुटांवरती पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगेचं हे रूप आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालंय या पावसाळ्यामध्ये. आणि आसपासच्या भागात शेतशिवारामध्ये हे पंचगंगेचं पाणी देखील घुसलंय. काही रस्ते, काही बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेलेत. कोल्हापुरातनं पंचगंगेची ही दृश्य.
कोल्हापूरची पंचगंगा ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी मी सध्या आहे. प्रयाग चिखली या लोकेशनवरती या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णपणे या सगळ्या परिसराला नदीपात्राच्या पाण्याचा वेढा आहे तो बसल्याचा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 5 नद्या आहेत ते एकत्र येतात आणि तिथून पुढे आहे ती पंचगंगा ही आहे ते या ठिकाणी उगम पावते. अशा पद्धतीची एक आख्यायिका आहे आणि या ठिकाणचं दत्त मंदिरसुद्धा सध्या आता पाण्याखाली गेलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या पुलावरती आता पाणीच पाणी आहे ते दिसून येते. अगदी पुलाला घासून आहे ते हे पाणी आपणाला या ठिकाणी दिसून येते आणि या पाण्यातूनच वाट काढत आहेत ते नागरिक ये जा करताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आणखीन जर पाऊस वाढला पाणी वाढलं तर ह्या सगळ्या परिसराला आहे ते महापुराचं स्वरूप येते आणि इकडच्या गावांचा संपर्क आहे तो या संपूर्णपणे या पुराच्या पाण्यामुळे आहे ते तुटताना आपल्याला पाहायला मिळते. शेतीमध्ये आहे ते पाणी या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळते. हजारो हेक्टर ऊस शेती आहे ते या पाण्याखाली पुराच्या पाण्यामुळे आल्याचं आपल्याला दिसून येते. सध्या पंचगंगा नदी ही इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते आणि जर पावसाचा जोर आणखीन काही वाढला राहिला तर मात्र कोल्हापूरची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळतोय. मात्र राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे बंद झालेले आहेत. मात्र पंचगंगेची वाटचाल ही धोका पातळीकडे सुरूच आहे. 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कोकणाकडे जाणारे मार्ग अद्यापही बंदच आहेत. अलमट्टी धरणातनं 2 लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. हे दृश्य कोल्हापुरातल्या पुराची ड्रोनच्या साह्यानं घेतलेली. कोकणाकडे जाणारे सगळे मार्ग बंद आहेत. राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 दरवाजे बंद झालेत. मात्र पंचगंगेची वाटचाल ही धोका पातळीकडे सुरू आहे. आसपासच्या भागामध्ये नदीचं पाणी शिरलंय. तर कोल्हापूरमध्ये कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नृसिंहवाडी मंदिरात पुराचं पाणी शिरलंय. मंदिर त्यामुळे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय. पंचगंगा नदीच्या कुरुंदवाड, शिरढोण या पुलावरती पुराचं पाणी आलंय, त्यामुळे काही ठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावरतीच आलेलं दिसतंय. त्यामुळे वाहतूक बंद देखील करावी लागली आहे. हे दृश्य आहेत नृसिंहवाडीतले आणि तिथे हे दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं दिसतंय. त्यामुळे इथे हे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्यात आलेलं आहे. पंचगंगा नदीच्या कुरुंदवाड, शिरढोण या पुलावरती पुराचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक देखील तिकडची ठप्प झाली आहे. नृसिंहवाडी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलंय. आता पुढची दृश्य आहेत सातारा जिल्ह्यातली. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळतोय. धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातून जाणारे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले. तशातच कण्हेर धरणातून सोडण्यात आलेल्या 1500 क्युसेक पाण्यामुळे वेण्णा नदी ओसंडून वाहताना बघायला मिळते. सातारकडनं म्हसवे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे साताऱ्याच्या म्हसवे गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो पाऊस कोसळतोय याच्यामुळं सातारा जिल्ह्यातली जी मुख्य धरणं आहेत ही आता 100% भरत आलेली आहेत. याच्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि हा विसर्ग केल्यामुळे नदीपात्र जे आहे ते ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत. पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. साताऱ्यातलं जे कण्हेर धरण आहे या कण्हेर धरणामधून जवळपास 15,000 क्युसेक पाण्याचा एवढा विसर्ग करण्यात येतो. यामुळे वेण्णा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी वेण्णा नदीच्या पात्राच्या शेजारी उभा आहे. तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता हे वेण्णा नदीचं पात्र आहे आणि या वेण्णा नदी पात्रामधून जे पूल गावांना जोडणारे आहेत हे सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी आता म्हसवे या गावातील पुलाजवळ उभा आहे जो साताराकडून म्हसवे गावाला जोडला जातो. हा पूल सध्या पाण्याखाली गेल्यामुळे इथली वाहतूक बंद असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. या ठिकाणी बॅरिकेड्स लावून या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. पाण्यामधून कोणीही जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातील ज्या मुख्य नद्या आहेत, कोयना नदी असेल, वेण्णा असेल, कृष्णा नदी असेल, या नद्यांच्या वरून जाणारे जे छोटे पूल आहेत हे अनेक पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 6 तालुक्यात मिळून जवळपास 11 पूल पाण्याखाली गेल्यामुळं अनेक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळतंय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो पाऊस कोसळतोय याच्यामुळे हे सगळं या ठिकाणचं चित्र निर्माण झालेलं आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या जनजीवन विस्कळीत असल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय आणि लोकांनी कारणाशिवाय कुठलाही प्रवास धोकादायक पद्धतीनं करू नये असं आवाहन सुद्धा
प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। धोम धरणातनं कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे पाण्याचा, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। वाईचं महागणपती मंदिर सुद्धा अर्ध पाण्यात बुडलेलं दिसतंय। पुढे पुण्याच्या राजगड तालुक्यातील मेट पिलावरे गावातील जोरकरवाडी इथे पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागतोय। तुडुंब भरलेल्या ओढ्यातनं पालक साखळी करून मुलांना शाळेत पोहोचवतायत। गावातील 5 विद्यार्थी दररोज 2 मोठे ओढे पार करून शाळेत जातायत। पावसाळ्यातनं या वाहत्या पाण्यातून हा प्रवास अधिक धोकादायक ठरत असून मोठ्या दुर्घटनेची भीती आहे। दुर्गम डोंगरी भागातील नागरिक बहुतेक अशिक्षित असले तरी मुलांना शिक्षण मिळावं म्हणून ते जीवाची पर्वा करत नाहीयेत। अतिशय जिकिरीनं आणि मोठ्या अथक प्रयत्नांनी ओढा पार करून या मुलांना शाळेत पाठवावं लागतंय। त्यांच्या पालकांना ओढ्याला बरंचसं पाणी दिसतंय, मोठ्या प्रवाहात आहे, मात्र तरी देखील पावसाळ्यामध्ये त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय। मुलांना शाळेत तर पाठवायचंय, मात्र पूल नाही, रस्ता नाही, त्यामुळे हाच ओढा पार करून या मुलांना शाळेत त्यांच्या पालकांना पाठवावं लागतंय। अगदी भिजून आणि हा मोठा धोका पत्करून त्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवतायत। जोरकरवाडी या ठिकाणची ही दृश्य आहेत। पुण्याच्या राजगड तालुक्यात मेट पिलावरे हे गाव आणि तिथले जोरकरवाडी इथे पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून, खरं तर इथे कुठलीही दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही, मात्र तरी देखील या सगळ्या परिस्थितीतनं मुलांना शाळेत पाठवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। आता खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे पुणे परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील एकता नगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय।